तर छान अशा चपात्या, आम्ही याला चपात्याच बोलतो, फुलके. काही जण याला फुलके बोलत असतील, पण फुलकेच आहे ते, पण आम्ही त्याला चपात्या बोलतो. तर छान अशी आत्ता सध्याच्या कंडिशनला म्हणजे आम्ही आत्ता काय चालू केलेलं आहे, हे फुलकेच. परी, मी आणि सचिन खातो. आता आम्ही तिघेच राहतो, यश नसतो, त्याच्यामुळे तिघांचाच. पण यश आलेला आहे. यश कुठे राहतो, काय करतो, यावरती मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा. परी मॅडमचं काय चाललंय? अय्यो, परी किती काळी पडली आहे बघा. आणि हा पसारा परी मॅडमने आज स्वच्छ केलेला आहे, त्यामुळे तो तिथं तसंच ठेवण्यात आलेला आहे. आणि यांचं काय चाललंय पहा. काय करते दिदू? क्वेश्चन काढतीये ना. तिची आता युनिट टेस्ट आहे ना बाळा. तिची आता युनिट टेस्ट आलेली आहे. त्याच्यामुळे मी काय करत असते, मला माझ्या कामातून टाईम भेटत नाही, मग तिला स्टडी करायला लावायचा. क्लास वगैरे आहेत तिचे, क्लासवरून आले की ती स्टडी करते आणि तिला स्वतःच मी तिचे क्वेश्चन पेपर तयार करायला सांगत असते. ती क्वेश्चन पेपर स्वतः तयार करते आणि आन्सर पण तिची तीच लिहित असते. म्हणजे हा पण खूप छान बेनिफिट तिच्यासाठी आहे, तिच्यासाठी खूप छान फायदा आहे. म्हणजे लक्षात पण राहणार आहे आणि स्वतः स्वावलंबी पण ती होणार आहे. हाय कर ना बाळा. हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी सुप्रिया शितोळे नावाने आपलं चॅनेल आहे. तर माझ्या चॅनेलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपले डेली ब्लॉग नसतात, आपले स्वामींचे व्हिडिओज येत असतात. स्वामी सेवा मी करते, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं असतं. म्हटलं चला आता संडे आहे, यश खूप दिवसांनी घरी आलेला आहे, तर म्हटलं एखादा छोटासा व्हिडिओ बनवून जाऊ द्या. तर जे माझे डेली ब्लॉग पाहत होते त्यांना माहिती आहे की मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. तर माझा मोठा मुलगा 9th क्लासला आहे. तो आत्ता त्याच्या शिक्षणासाठी तो बाहेर राहतो. तर घरी परी, मी आणि सचिन आम्ही तिघेच असतो. परी आहे 5th क्लासला आणि तो आहे 9th क्लासला. तर हा डिसिजन खूप मोठा आम्ही त्याच्यासाठी घेतलेला आहे. 4 वर्षासाठी, आत्ताचे स्टार्टिंगचे तर 4 वर्षासाठी तो बाहेर आहे. पुढचे 4-5 वर्ष पण तो बाहेरच, म्हणजे 8-9 वर्षासाठी तो शिक्षणासाठी बाहेरच राहणार आहे आमच्यापासून. पण महिन्यातून 1.5 महिन्यातून तो घरी येत असतो. आता 9th क्लास त्याचा कंप्लीट झालेला आहे. आता तो 10th क्लासमध्ये त्याचं जस्ट ॲडमिशन आम्ही करून आलेलो आहोत आणि 1 जानेवारीपासून 10th क्लासचे क्लासेस त्याचे सुरू होणार आहेत. आणि तो स्मार्ट असल्यामुळे, स्मार्टच ना, हां स्मार्ट, तो सांगतोय बाजूने मला. तो स्मार्ट असल्यामुळे, कारण कसं होतं, काही शब्द थोडेसे नॉर्मल जरी चुकले ना तरी म्हणजे जे पाहणारे लोक असतात ते लगेचच काही ना काही कमेंट करायला तयारच असतात. त्याच्यामुळे थोडंसं जपूनच बोलावं लागतं. आणि बोलणं पण, कॅमेऱ्यासमोर बोलणं पण खूप डिफिकल्ट असतं, सोपं ना. ज्या पद्धतीने आम्हाला त्याला शिक्षण द्यायचं होतं, ज्या पद्धतीने आम्हाला त्याला घडवायचं होतं, तेही तर होणाऱ्यातलं नव्हतं. त्याच्यामुळे त्याच्या क्लासच्या सरांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्याला बाहेर ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि तिथं जाऊन पण त्यांनी बरीचशी प्रगती केलेली आहे. आणि प्रत्येकच गोष्ट सांगण्यात यावी असं काही नसतं. तर तो काल सचिन त्याला घेऊन आलेले आहेत. माझं म्हणणं होतं त्याला नाही आणायचं, का तर त्यांची ट्रिप जाणार होती. स्टार्टिंगचे 2 दिवस मुलींचे, नंतर मुलांचे. पण त्या 2 दिवसात, मुलींच्या 2 दिवसात पण त्यांना काही ना काही शिकवण्यात येणार होतं, का तर मी शिक्षणाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. थोडं पण मला नुकसान झालेलं आवडत नाही. तर सचिनने ऐकलं नाही, त्याला घेऊन आले, त्याने पण ऐकलं नाही. तो आला, पण नंतरनं शिक्षकांचा मेसेज पडला. त्याच्यामुळे आता उद्या परत त्याला सोडवायला जायचं आहे. 2 दिवसासाठी इतकी धावपळ. त्याला मंगळवारपासून सुट्टी भेटणारच होती, पण त्या दोघांना दम निघला नाही. त्यांना सांगितलेलं ऐकता आलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्या दोघांचीच धावपळ उडून गेलेली आहे. चालू द्यात. तर चला, काय चालले साहेबांचं दाखवते. आणि आत्ता 11:30 वाजलेले आहे. हे पहा, याच्यासाठी घरी यायला आवडतं. काही यश मग करमतं का तिकडं रे? मुलांची आठवण येते का आता? त्याचे खूप फ्रेंड्स बनलेत तिकडे, आहे की नाही? कशात सगळे फ्रेंड्स? आणि आपल्या जुन्या पद्धतीनुसार त्याने लेपाट टाकलेला आहे, गोदडी, आणि त्याच्यावरती तो झोपलेला आहे. खाली गोदडी आहे. गोदडी का घेतली ह्यावेळेस तू सांग? गादी चांगली होती ह्यावेळेस. त्याने त्याची गादी घेऊन 2 दिवसासाठी काय आहे ना, पण तो गाडीमध्ये त्याची गादी घेऊन येतो. यावेळेस गादी घेऊन आलेला नाही आहे. आत्ता इथे पण ॲक्च्युली 3 गाद्या आहेत, पण सगळ्या मोठ्या आहेत. आणि दिवसभर जर ती मोठी गादी इथे टाकून ठेवायची म्हटलं तर ते काही मला आवडत नाही, खूप पसारा केलेला. आणि छोटी गादी असल्यावरती काही हरकत नाही, एका साईडला ती पडून जाते. छान अशी मस्त सोयाबीनची भाजी बनवलेली आहे.
आणि आमच्या गावी आहे ना मंदिराचा कळस बसवलेला आहे, त्याच्यामुळे 6 महिना नॉनव्हेज खायचं नाही आहे. आणि यशला आज नॉनव्हेज खाऊ वाटते, पण त्याला समजून सांगितलं, म्हटलं आज काहीच भेटणार नाही आहे. साहेब आलेले आहेत आता बघा. काय आले का हिंडून? मग काय तिथून आलो सकाळ सकाळ. काम नाही ना. सकाळ सकाळ काम नाही, असं काम नाही, काम करून आलं सकाळ सकाळ काम. आमच्या साहेबांना काही कामा पुढे झोप नसती. किती वाजता उठतो? 5 साडेपाच. 5:30 वाजता उठतात. माझ्या अगोदर ते उठतात, त्यांचं आवरतात. मग भारी नवरा आहे नशिबाने. काम कुठलाच त्रास नाही. मला सकाळ सकाळ काम वगैरे आवडतं ना मला, फ्रेश मध्ये. खरंच उठून 6 वाजता 5:30ला म्हटलं तरी ते जायला बसलेत कामावरती. त्यांचं आवरतात, डॉगीचं बघतात आणि जातात. चलत मग आता साहेबांचं जेवणाचं पाहूयात. भूक लागली आता. हां भूक लागली. आज नाश्ता वगैरे काहीच नव्हता केला. बघा काहीच मशाज चालू आहे. मसाज कोमट तेल करून घेतले. आज परीचे हेअर वॉश करायचे स्वच्छ. आणि खूप कोंडा झालेला आहे परीच्या केसांमध्ये. यो 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 यो. कसे झालेत केस? भूत झाली परी, भूत. असे पुढे केस भूत आहे भूत. मी डायन 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 आहे ना तू? नाही यश दादा. ए यश दादा नाही, त्याला मध्ये घे. कोंड्यावरती कोणाला औषध वगैरे काही माहिती असलं तर नक्की कमेंट करून सांगा. परीच्या डोक्यामध्ये खूप कोंडा झालेला आहे. खूप काळजी घेतो तरी पण का कोंडा होतो हे समजत नाहीये. पुढे आलं. चला आता मॅडमला मस्त दगडाने घासून आंघोळ घालायची. आता थोडा वेळ ऑइलिंग करून केस असेच ठेवायचे आणि नंतर अर्ध्या तासाने हेअर वॉश करायचा, म्हणजे केस खूप छान होतं त्याने. पहिले आपली मम्मी, म्हणजे माझी मम्मी तर आहे ना, काय करायची, अशीच भांगोभांगी तेल लावणार गरम करून आणि नंतरनं आंघोळ घालणार, नंतरनं परत बाथरूममध्येच तेल लावणार केसांना परत एकदा आणि परत पाणी केसांवरून परत पाणी ओतायचं. याने पण केस खूप छान होतात. चलो दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि 1चा टाईम म्हणजे माझा जेवणाचा टाईम असतो. आणि अजून एक फॅमिली मेंबर ॲड झालेला आहे आपल्या घरामध्ये, काळूराम. नक्की नकाची कालूराम. हा डॉनू आहे. डॉनू याचं नाव डॉनू ठेवलेलं आहे आम्ही. चलत मग. आणि माणसाच्या पाठीमागे काही टेन्शन असो नसो, काही का असे ना, पण आपला आहार व्यवस्थित असला पाहिजे नाही, स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे नाहीत. हे याला अशी बसायची सवय परीपाशी. डॉनू ओली बबली, आमची बबली आहे ना तू. हां हिला सगळं बोलायचं समजतं. तर मस्त अशी सोयाबीनची भाजी आहे, त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे मी, सॅलेड आणि पोळी. हे बघा काहीच जैसलमेरची माती. मी दाखवते तुम्हाला. रेत जैसलमेरची माती. आम्ही जैसलमेरला गेलतो पण ब्लॉग शूट करायचं विसरून गेलतो. आपण फक्त एन्जॉय करायला गेलतो ना, त्याच्यामुळं. वातावरण एवढं थंड आहे ना, थोडा वेळ उन्हात बसावंच वाटते. आणि स्किनला कसा प्रॉब्लेम येते पाहू शकताय. थंडीमुळे स्किन वेगळीच होऊन जाते नुसती. डेंजर. तर आज आहे ना भाभीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होता, त्याच्यासाठी आम्ही गेलेलो होतो. आणि सर्वांची तयारी झालेली होती, फक्त हे काम छोटंसं काम माझ्याकडे राहिलेलं होतं. तर ते प्लेट वगैरे डेकोरेट केली. आणि चलात मग थोडंसं शूट पण पाहत. खूप म्हणजे खूप छान आणि मस्त त्यांनी फंक्शन केलं. त्यांच्या साईडला ह्या प्रकारे सेलिब्रेशन होतं का नाही माहिती नाही, शक्यतो नाहीच होतच नसणार आहे. पण आपल्या इकडच्या परंपरेनुसार त्यांच्या मिस्टरांनी हौसेने सर्व कार्यक्रम करून घेतला. छान असे फोटोशूट वगैरे पण त्यांचं झालेलं आहे. लास्टपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नकात. आणि आजच्या फंक्शनमध्ये भाभी पण खूप छान दिसत होत्या, नजर नको